सामन्याला सुरुवात झालेली आहे. आजच्या दिवसातील 7वी मॅच आपण पाहतोय. पहिला बॉल उडवलाय, शतरक्षक नाहीये, चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावांकरता बिग शॉट, षटकार. बघा पहिल्या बॉलवरती आक्रमण केलेलं आहे. फलंदाज प्रज्वलने आता टॅप करण्याचा प्रयत्न, कनेक्शन चांगल्या प्रकारे झालं नव्हतं आणि आपण पाहतोय एक धाव ही कंप्लीट केली गेली. एका धावेने धावसंख्या आता 7 या आकड्यावरती. सात धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाज आपण पाहतोय रोहित आतकरी, एक वेगवान तेच तरार गोलंदाज आपण पाहतोय. त्याचं स्वागत हे षटकारानं केलेलं आहे प्रज्वल म्हसेकर याने. आता प्रथमेश आपण पाहतोय, प्रथमेश भोईर स्ट्राईक वरती. कोलवटप्याचा चेंडूला आता काव कॉर्नर क्षेत्रामध्ये कुलकडा क्षेत्ररक्षक होता, मात्र त्याच्याकडनं मिसफील्ड झाली. चेंडू फरार, सीमारेषा पार. हालाय खणखणीत चौकार, 4 धावा. हॅलो चेक. हॅलो, इथे आपण पाहतोय की खूप चांगला का हॅलो चेक. हॅलो, बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले गेले. धावसंख्या आता 11 या आकड्यावरती. सॉरी, 15 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 15 रन्स ऑन दी बोर्ड. इथे स्लॉट मध्ये चेंडू होता, आडव्या बॅटने चेंडूला सरळ फेकून दिलंय. काव कॉर्नर क्षेत्रातून 6 धावांकरता षटकार. एक बिग शॉट आता प्रथमेश भोईर याच्या बॅटमध्ये देखील आलाय. धावसंख्या 21 या आकड्यावरती. पहिला बॉल षटकार, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर 4-4-6. काय जबरदस्त सुरुवात इथे प्रज्वल आणि प्रथमेश करणं झालेली आहे. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फुलटॉस चेंडू आहे, मात्र या फुलटॉस चेंडूचा फायदा उचलला जाईल का? तर नाही. सरळ मिड विकेटचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावलाय. फलंदाज बाद. प्रथमेश भोईर जी खेळी आता संपुष्टात आलेली आहे. प्रज्वल आणि यश, आता 2 बंधूंची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना दिसेल. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी दक्ष याला पाहतोय. दक्ष धिंडे.
दक्षचा वेगवान चेंडू तेच तरार चेंडू आहे. मात्र पंचांनी सांगितले का हा चेंडू लेग इष्टी सोडून जाणार आहे. डाऊन द लेग हा चेंडू. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आलेला आहे. धावसंख्या 22 या आकड्यावरती. 22 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. वेगवान चेंडू, आणखीन एक तेज तर्रार चेंडू. बघा यावेळेस आता जी दिशा आहे ती थोडीशी बदललंय. गोलंदाज दक्ष धिंडे आणि अगदी वेगावरती स्वार झालेला आहे. वेगवान चेंडू हाताळतोय. यानंतर आणखीन एक बिग फाईट, बिग मॅच. साई 11 डोंगरीवाडा आणि शिवसाई पलशाचा वाडा. इथे बघा टायमिंग झालाय. स्वतः दक्ष तिकडे पोहोचतोय, मात्र झेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालंय. एक धाव ही पूर्ण देखील झालेली आहे. प्रज्वल याला हे जीवनदान मिळालंय. धावसंख्या आता 1 ने 23 या आकड्यावरती. 23 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे बघा ऑफ साईडला खूप चांगला प्रहार केलाय. शतरक्षक नाहीये तिकडे. चेंडू सरळ निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावन करता चौकार. अगदी स्लॉट मध्ये हा चेंडू ठेवला गेला होता आणि चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका तिकडे खेळला गेला. 4 धावाने धावसंख्या आता 27 या आकड्यावरती. 27 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे देखील वेगवान चेंडू. पंचांनी इथे दर्शवले की हा चेंडू देखील डाऊन द लेग हाताळला गेलाय. व्हाईट बॉलची नोंद झालेली आहे. दुसरा वाईट या षटकात टाकलाय दक्ष धिंडे आणि धावसंख्या 28. पुन्हा एकदा कमबॅक गोलंदाज दक्षाचा निर्धाव चेंडू टाकला गेलाय आणि या षटकात हा दुसरा निर्धाव चेंडू टाकलाय दक्ष धिंड्याने. पहिले षटक आपण जर बघितलं 21 धावा खर्च केला होता रोहित याने आणि दक्ष याने या षटकात पूर्णतः कमबॅक केलेला आहे. पूर्ण कमबॅक होताना दिसतोय. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू. इथे देखील एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. आणखीन एक डॉट बॉल टाकला गेलाय. खूप चांगली बॉलिंग, खूप चांगला कमबॅक या षटकात दक्ष धिंडे याचा. प्रज्वल मसेकर आणि यश मसेकर असे 2 बंधू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रज्वल याने खूप चांगली फलंदाजी केली, मात्र सध्या यश आपण पाहतोय एक्स्ट्रा चेंडू इथे खेळून काढतोय. बघा आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय. षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपलेला आहे. ते म्हणजे दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 धावा. 28 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत.
व्हाईट बॉलने सुरुवात केली ते गोलंदाज मेघनाथ याने, मेघनाथ जाधव. याच मैदानावरती मेघनाथ जाधव यांनी खूप चांगली कामगिरी केली होती. एका षटकात 4 विकेट्स त्याने घेतले होते या मैदानावरती. तोच मेघनाथ आपण पाहतोय. पहिला चेंडू तर त्याने वाईट टाकलाय, मात्र दुसरा चेंडू अचूक टप्प्यावरती टाकलाय. एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. यानंतर साई इलेव्हन डोंगरीपाडा आणि शिवसाई पलशाचा वाडा दोन्ही संघाला विनंती असेल आपले कॅप्टन पाठवून द्यायचे टॉससाठी. इथे बघा उचली घेणारा चेंडू होता. चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडूला उचल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती आणि या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावाने धावसंख्या आता 31 या आकड्यावरती 31. 31 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पंचांकडनं इशारा होतोय 1 फॉर दी ओव्हर. पहिला बाउन्सर तर टाकलेला आहे. आणखीन जर आला तर दंडित केलं जाईल. ते बघा स्लॉट मध्ये चेंडू होता आणि हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलाय. चेंडू सरळ निघून गेलाय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावण करता षटकार. आता मेघनाथ वरती आक्रमण इथे केलंय. या षटकात धावसंख्या 37. 37 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा यावेळेस टायमिंग चांगल्या प्रकारे साधलं नव्हतं. बॅट अँड बॉल चांगलं कनेक्शन झालं नव्हतं. मात्र 1 धाव मिळाली. एका धावाने धावसंख्या आता 38 या आकड्यावरती 38. 38 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. मेघनाथ पुन्हा एकदा बॉल ट्रॅकवरती राईट आर्म अर्ध विकेटचा मारा करत असताना इथे बघा चेंडूला आपटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चेंडू फरार झालाय बाउंड्रीच्या बाहेर. बघा या अगोदर एक वॉर्निंग दिली होती आणि हा दुसरा बॉम्बसर इथे टाकला गेला. लक्षात घ्या. या 5 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जातील. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू इथे टाकलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी देखील तेवढी सुरेख झाली. मात्र 2 धावा तोपर्यंत कंप्लीट झाल्यात. या 2 धावाने धावसंख्या आता 45 या आकड्यावरती 45. 45 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा बॉल बाकी असेल. आणि शेवटचा चेंडू इथे आपण पाहतोय निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉल ची सांगता झालेली आहे. षटक संपलेला आहे. ते म्हणजे तिसरं 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15च्या सरासरीने आपण पाहतोय. 45 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत.
शेवटचं षटक आपण पाहतोय मार्गस्थ आहे. पहिला बॉल डॉट बॉल येताना दिसतोय. विवेक बीज हे शेवटचं षटक हाताळतोय. 45 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि विवेक याने आपण पाहतोय निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे. साईडला हा चेंडू देखील काढला गेलाय. क्षेत्ररक्षक येतो डीपवरून. वन हँडेड चेंडूला फील्ड केलाय. फेकी देखील चांगली झालेली आहे. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी. पहिला चेंडू डॉट आला. दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आणि या 2 धावेने असा धावसंख्या आपण जर बघितली तर 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. प्रज्वल म्हसेकर आणि यश म्हसेकर अशी ही जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती. आतापर्यंत चांगली कामगिरी या 2 फलंदाजांनी केलेली आहे. ते बघा स्टॅमिंग झालाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचू शकलेला नाहीये. प्रयत्न तर खूप चांगले केलेत मात्र पोहोचलेला नाहीये. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो चांगला झालाय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आणि 1 शॉटचा देखील इशारा येतोय. म्हणजे पंच की धावा असतील फक्त एकच धाव का? यस, 1 धाव आणि फलंदाज बाद. नव्याने फलंदाज पुष्पक येतोय. पुष्पक कोदे या षटकात बॉल टाकून झालेत 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 48 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकात 21 धावा आल्या. दुसऱ्या षटकात कमबॅक झालं दक्ष धिंड्याचं. 7 धावा त्याने खर्च केल्या. मात्र मेघनाथ पुन्हा एकदा महागडा ठरला. 17 धावा त्याने खर्च केल्या आणि आता विवेक बीज कमबॅक करताना दिसतोय. 3 चेंडूमध्ये 3 धावा त्याने खर्च केल्यात. शेवटचे 3 चेंडू अद्याप बाकी आहेत या षटकातील. ते बघा स्टॅबिंग झालाय. राहुल आलाय चेंडूच्या खाली. राहुल करत नाहीये चूक. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. यश म्हसेकर बॅक टू द डगआउट. ते बघा खूप चांगला फटका ते खेचलाय. क्षेत्ररक्षक आले तिकडे मात्र झेलटॉप जीवनदान मिळालंय आणि झेल सुटल्यानंतर 3 धावा इथे कंप्लीट केल्यात. 4थ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 4थी धाव घेत असताना आता फलंदाज दीपेश पडवले हा बाद होतोय. मात्र पंचांचा पुन्हा एकदा 1 शॉटचा इशारा येतोय. म्हणजे पंच धावा पुन्हा एकदा किती असतील? पंच 2 धावा असतील. तिसऱ्या धावे 3 धावा कंप्लीट झाल्या तर 4थ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाल्या. म्हणजे 2 धावा धाव फलकावरती नोंदवल्या जातील. या 2 धावेने धावसंख्या आता 50 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. बघा सलग 3 बॉलवरती 3 फलंदाज बाद झालेले आहेत. रनआउट त्याच्यामध्ये 2. इथे बघा स्टॅमिंग झालाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. 1 धाव तर पळून पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न
तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे. म्हणजे आतापर्यंत आपण पाहतो या 4 फलंदाज इथे बाद झालेत. 3 फलंदाज धावचीत झालेत, 1 फलंदाज झेलचीत झालेला आहे. आणि आपण पाहतोय धावसंख्या 52 धावा आणि 53 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. चला आपण जाऊया नेक्स्ट मॅच. टॉस केला जाईल साई 11 डोंगरीवाडा आणि शिवसाई पलशाचा वाडा. दोन्ही संघाला विनंती असेल आपला कॅप्टन पाठवून द्यायचा टॉस बॉक्समध्ये. तर मी टॉस करण्याकरता विनंती करतोय. अमर भोये यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. छापा असा कॉल आणि पाहूया काय आलाय. छापा आलेला आहे. साई 11 डोंगरीपाडा संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे शिवसाई पलशाचा वाडा या टीमला. नेक्स्ट मॅच. बघा पुन्हा एकदा आपल्याला ड्रोनने हे दृश्य दाखवलं जात आहे. बघा ड्रोन कॅमेऱ्याने हे दृश्य आपण पाहतोय. बघा खूप सुंदर हे मैदान आपण पाहतोय. बघा ड्रोन कॅमेराने एक चांगला व्ह्यू आपण पाहतो या मैदानाचा. चोवीस बॉल आणि 53 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. रोहित आतखरी स्ट्राइक वरती तर जय बीज नॉन स्ट्राइक इन वरती. पहिला बॉल नो बॉल. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाने तिकडे झेल पकडलाय, मात्र पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. बघा यष्टरक्षकाने मला वाटतं तिकडे पंचांना सुचवलेलं नाहीये की यष्टरक्षक यष्टांच्या जवळ राहतोय की लांब राहतोय हे सांगितलं नव्हतं. तेच कारण पंचांनी हा चेंडू नो घोषित केलेला आहे. बघा विकेट किपरनं सांगणं गरजेचं आहे की यष्टांच्या जवळ राहतोय की यष्टांपासून लांब राहतोय. फ्रेडचा चेंडू असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी आता बॅट्समन जय बीज या फलंदाजाकडे. ऑन साईडला हा चेंडू घेऊन काढला, गॅप शोधलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, मात्र त्याच्याकडे मिसफील्ड झालेली आहे.
चेंडू फरार, सीमारेषा पार, हा आलाय खणखणीत चौकार. बघा गॅप शोधला आणि त्या गॅप मधून हा चेंडू सरळ निघून गेला. मात्र या फटक्यासाठी एक शतरक्षक देखील तिकडे सजवलेला आहे, मात्र त्याच्याकडनं देखील मिसफील्ड झाली. मनोज होते तिकडे आणि मनोज कडनं या अगोदर एक चांगला झेल पकडला गेला होता, मात्र हा चौकार देखील त्याच्याकडे निसटलेला आहे. वेगाने बॅट फिरवलेली आहे, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. बघा तलवार तर त्याने फिरवली होती, मात्र वार झालेला नाहीये. बॅट जर आपण बघितली, स्पीड जर बघितला, भरपूर स्पीड होता ज्या प्रकारे त्याने बॅट फिरवली होती. पुन्हा एकदा बॅट स्पीड आपण पाहतोय खूप आहे, मात्र बॅट अँड बॉल संपर्क होताना दिसत नाहीये. ज्या प्रकारे बॅट स्विंग करतोय, तर बॅट अँड बॉल संपर्क होताना काही दिसत नाहीये. कमबॅक होताना दिसतोय पुष्पक कुदयाचं. फुलटा चेंडू आहे आणि पुन्हा एकदा पंचांनी नो बॉल घोषित केलाय. चेंडू पुन्हा एकदा फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर आणि आता गोलंदाजाने ओव्हरस्टेप केलेली आहे. बघा ओव्हरस्टेप केलंय आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलाय, म्हणजे 5 धावा इथे येताना दिसत आहेत. भरपूर मोठा नो, अगदी लाईनच्या पुढे जाऊन हा चेंडू टाकलाय. लगेच पंचांनी त्याला पकडलाय आणि सांगितलंय की हा चेंडू नो आहे, नो बॉल. नो बॉलवर आलेल्या 4 धावा. फ्रीडचा चेंडू, फायदा उचलता आलेला नाहीये. बघा संधी पुन्हा एकदा चालून आली होती, कारण या बॉलवरती बॅटर झेलचित लेग बिफोर बोल्ट होऊ शकला नसता. या षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4 असून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जयाला काही फायदा उचलता आलेला नाहीये. इथे बघा खोलवट्याचा चेंडू, प्रथमेश होते तिकडे, प्रथमेश भोईर. झेल ड्रॉप, जय बीज सारख्या फलंदाजाला इथे जीवनदान मिळालेलं आहे. हे जीवनदान कदाचित महागात पडेल येणाऱ्या षटकांमध्ये. धावसंख्या 12. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. कोलवर टॅपाचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रोहित तातकरी डेंजर एंडला धावत होता, धावचीच्या स्वरूपात तो बाद झालेला आहे. रोहित आतकरी बॅक टू द डगआउट. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकात आपण पाहतोय धावा आल्या 13 धावा धावफलकावरती लागल्यात. टार्गेट जर आपण बघितलं तर 53 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे अजूनही मॅच जिंकण्याकरता 40 धावा या 18 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 40 धावा मॅच जिंकण्याकरता अजूनही बनवायच्या आहेत. मनोज घरत येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. नव्याने बॅटर राहुल आतकरी आलेला आहे, एक बिग हिटर आपण पाहतोय. चला घाई करायचे, जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल. 2:40 झालेली आहेत, अजून आपण 7वा मॅच खेळतोय. इथे बघा चेंडूला फोर्स केलाय आणि हा चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांनी पुन्हा एकदा इथे नो घोषित केलेला आहे, नो बॉल.
पंचांचा निर्णय अंतिम असेल, लक्षात घ्या. पंचांचा निर्णय अंतिम असेल. बघा, पंचांना तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. पंचांच्या मागून जर तुम्ही सांगत असाल तर तसं चालणार नाहीये. पंचांच्या समोर सांगा. पंचांना समजलं पाहिजे की बॉलरने सांगितलंय कुठल्या हाताने टाकतोय. बघा, बॉलरला देखील पंच सांगतात की गोलंदाज उजव्या हाताने टाकतोय, डाव्या हाताने टाकतोय. बघा, पंचांना सांगणं अनिवार्य आहे. बघा, तुम्हाला जर साईड जर घ्यायची असेल, पंचांच्या समोर या. पंचांना सांगा मी उजव्या हाताने टाकतोय, डाव्या हाताने टाकतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट टाकतोय, राईट आर्म राऊंड द विकेट टाकतोय. हे सांगणं गोलंदाजाचं कर्तव्य आहे, लक्षात घ्या. स्लोअर 1 टाकलाय. शतरक्षक आहे तिकडे. चेल ड्रॉप झालाय, मात्र 2 धावा घेण्याची संधी तिकडे मिळालाय. फ्रीटचा चेंडू होता, त्याचा फायदा इथे मिळालाय जय बीच या फलंदाजाला आणि 1 शॉटचा इशारा येतोय. 1 शॉट, फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या आता 21 या आकड्यावरती. 21 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. बघा, या इनिंगमध्ये आणि या अगोदरच्या इनिंगमध्ये आपण जर बघितलं, भरपूर जास्त शॉर्ट रन हे घेतले गेलेत. फलंदाज आपण पाहतोय की अगदी जी व्हाईट रेषा आहे त्या रेषेवरती बॅट टिकून जात आहेत. मात्र बॅट तुम्हाला पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये घेऊन जाणं फार गरजेचं आहे. आडव्या बॅटना फटका केला गेला. शतरक्षक आहे तिकडे. खूप चांगले शतरक्षण झालं. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. या 2 धावा येतात. या 2 धाव्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 23 या आकड्यावरती. 23 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. चला, घाई करायची लवकर. चला, जास्त वेळ घेऊ नका. लक्षात घ्या, तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक हा एकाच वेळेस मिळेल. लक्षात घ्या, पुन्हा तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक मिळणार नाही. लक्षात घ्या, ही सूचना देखील तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. टायमिंग झालाय. शतरक्षक आलाय तिकडे आणि बघा, झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय. जय बीज याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. मॅच जिंकण्याकरता 53 धावा या बनवायच्या आहेत. म्हणजे अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि या 30 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. तिथे बघा, बॅकफुट जाऊन चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. नटराज पद्धतीने हा चेंडू ते खेळून काढलाय. चेंडू फरार, सीमा रेषा पार. हालाय खणखणीत दर्जेदार चौकार. बघा, मिसफील्ड झाला होता तिकडे. 2 शतरक्षक आले, मात्र 2 शतरक्षकांना बीट करून हा चेंडू सरळ सीमारेषा पार झालेला आहे. आणि या 4 धावाने धावसंख्या आता 27 या आकड्यावरती. आणि आता आपण पाहतो या 26 धावा इकडं मॅच जिंकण्याकरता अजूनही बनवायच्या आहेत. 14 बॉल
आणि 26 धावा. मॅच पुन्हा एकदा इथे टर्न घेत असताना आपण पाहतोय. ब्लॉकरमध्ये हा चेंडू टाकला होता. चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता, मिसफिल्ड झाली आणि पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी. जे काम पहिल्या इनिंग मध्ये जीवदानी स्पोर्ट्स नागले संघाने केलं होतं तेच काम आता संजय 11 नागले संघ करताना दिसतोय. एक्स्ट्रा धावा इथे खर्च करतायत. धावसंख्या 29 धावा. 29 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल या डाऊन द लेग हा चेंडू टाकलाय. डाऊन द लेग लेगिस्टी सोडून जाणार हा चेंडू आहे. धावसंख्या आता 1 ने जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 30 या आकड्यावरती. बघा 30 धावा धावफलकावरती लागल्यात म्हणजे अजूनही मॅच जिंकण्याकरता 13 मध्ये 23 धावांची गरज आहे. कनेक्शन चांगल्या प्रकारे झालेलं नाही आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. थ्रो बघा चुकीच्या एंडला झाला तिकडे. पुन्हा एक सिंगल धाव. धावसंख्या आता 1 ने 31 या आकड्यावरती. आता 12 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 22 धावींची आवश्यकता आहे. 12 चेंडू 22 धावा. अविनाश आलाय. अविनाश याचं स्वागत मोठ्या फटक्याने केलेलं आहे. सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावण करता. या 6 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 37 या आकड्यावरती. 37 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. कडक कमबॅक करणं फार गरजेचं आहे संजय 11 नागल्या संघाला. पुष्पक याचा आपण षटक जर बघितलं त्याने तब्बल 13 धावा खर्च केल्या. मनोज याने 18 धावा खर्च केल्या. त्या अविनाश 6 धावा इथे खर्च करतोय. चेंडूला आपण पाहतोय मिड विकेट शेतामध्ये घेऊन काढले क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगला कमबॅक म्हणावं लागेल या बॉलवरती अविनाश याचं आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील. एक सिंगल धाव आलेली आहे. ही सिंगल धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 38 या आकड्यावरती. 38 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. इथे बघा छिल ड्रॉप झालाय. बॅटचं एज लागलं होतं तिकडे. भरपूर मोठा एज लागला होता मात्र यश म्हसेकर याला झेल पकडता आलेला नाहीये. झेल ड्रॉप जीवनदान. आता आपण पाहतो या 3 चेंडू बाकी राहिले त्या षटकातील. 38 धावा. इथे बघा आणखीन एक डॉट बॉल कमबॅक केलाय गोलंदाज अविनाश सोनावणेने. आता आपण जर समीकरण जर बघितलं ना तर चेंडू बाकी राहिलेत ते म्हणजे 8 आणि धावा बनवायच्या आहेत 15. 8 चेंडू आणि 15 धावा. 8 चेंडू 15 धावा. मात्र हा चेंडू स्लॉट मध्ये होता. आडव्या बॅटने चेंडूला सरळ पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांन करता षटकार. बघा पॉवर हिट आणि पॉवर हिटिंग करण्यासाठी माहीर आहे तो म्हणजे राहुल आतकरी हा फलंदाज. पॉवरफुल स्ट्रोक त्याने ते खेचलाय. चेंडूला सरळ बाउंड्रीच्या बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा चेंडू
त्याने पाठवलाय. आता 7 बॉल आणि धावा जिंकण्याकरता बनवायचे आहेत अजूनही 9. इथे बघा बॅटचं एज लागलंय आणि पकडलाय. बघा या अगोदर जर झेल जर पकडला असता तर 6 धावा त्या थांबवल्या जाऊ शकल्या असत्या. मात्र जरतरला थारा नाहीये आणि बघा आता शेवटच्या बॉलवरती कमबॅक केलाय. आता 6 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 9 धावेंची आवश्यकता आहे. 6 चेंडू 9 धावा. जितेश येतोय चौथं षटक हाताळण्यासाठी. जितेश गवळी शिलोतरच्या मैदानावरती काय जबरदस्त कामगिरी केली होती जितेश गवळी याने. खूप चांगली बॉलिंग केली होती. आणि आता आपण पाहतो या नव्याने फलंदाज यश कोदे आणि अनिकेत बीज. स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज अनिकेत. फुलटा चेंडू मिड विकेटला शतरक्षक होता अविनाश. 1 धाव इथे पलून पूर्ण केली गेली. एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 45 या आकड्यावरती. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मॅच जिंकण्याकरता अजूनही 8 धावींची आवश्यकता आहे. बघा विवेक बीज याचं जे षटक होतं 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या शेवटच्या षटकात. इथे बघा टायमिंग झालाय. झेल सुटलाय. बघा अनिश होते तिकडे आणि अनिश याने हा झेल सोडलाय. अनिश याने हा झेल सोडलाय की मॅच सोडलाय. येणारे 4 चेंडू सांगून जातील. पकडा कॅच जिंका मॅच. सोडाल कॅच तर हराल मॅच. बघा तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर शतरक्षण करणं, चांगलं शतरक्षण करणं फार गरजेचं आहे. तुम्ही चांगलं शतरक्षण जर केलं तर चांगली बॉलिंग होईल आणि चांगली बॉलिंग झाली तर तुम्ही मॅच जिंकाल. मात्र इथे आपण पाहतोय शतरक्षण थोडंसं खराब होताना दिसतंय. सिंगल आता 2 धावा या 2 बॉलवरती आलेल्या आहेत. कमबॅक बघा जितेश गवळी याने कमबॅक केलेला आहे. शिलोतरच्या मैदानावरती देखील खूप चांगली कामगिरी या गोलंदाजाने केली होती. तेच कारण त्याला या मैदानावरती या मॅच मध्ये बॉलिंग दिलेली आहे. पहिले 3 चेंडू चांगले टाकलेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू मध्ये अजूनही 7 धावा बनवायच्या आहेत. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू यष्टरक्षकाने पुन्हा एकदा चूक केलाय. बघा शेवटच्या मुवमेंटला येऊन अशा प्रकारे चुका होताना दिसत आहेत. बॅटचं एज लागलं होतं म्हणजे झेल इथे देखील ड्रॉप झालेली आहे. आणि आता 2 चेंडू मॅच जिंकण्याकरता 6 धावींची आवश्यकता आहे. बघा जितेश गवळी याने पूर्णपणे कमबॅक केलेला आहे. खूप चांगली बॉलिंग केलेली आहे. आता 2 चेंडू आणि 6 धावा. स्ट्राईक वरती आलेला आहे यश कोदे. आता जिम्मेदारी पूर्ण यश कोदे वरती आहे. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकलाय. काय जबरदस्त चेंडू. जितेश गवळी पूर्णपणे बांधून ठेवले दोन्ही फलंदाजांना. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. अजूनही मॅच संपलेली नाहीये कारण अजूनही 1 चेंडू बाकी आहे आणि एका चेंडूवरती 6 धावा बनवायच्या आहेत. षटकार ठोकायचा आहे. गोल्डन 6 मारायचा आहे. पाहूया 1 बॉल 6. बघा सिंगल डबल घेणं थोडंसं मुश्किल असतं मात्र षटकार चौकार ठोकणं सोपं असतं बॅटर करता. पाहूया 1 चेंडू आणि 6 धाव्यांची आवश्यकता आहे. बॅटचा एज लागलाय. फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू निघून गेलाय आणि अशा प्रकारे हा सामना इथे संजय 11 नागले या संघाने जिंकलेला आहे. हार्ड लक जीवदानी स्पोर्ट्स नागले. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच संजय 11 नागले टीम. चला हँडशेक करा आणि लगेच मैदान सोडा. यानंतर लगेच साई 11 डोंगरीपाडा टीमला विनंती असेल आपण लगेच शतरक्षण लावून घ्यायचं आहे. तसेच शिवसाई पलशाचापाडा टीमला विनंती असेल आपली सलामीची जोडी आपण लगेच पाठवून द्यायची आहे. मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅच ठरतो या मॅचचा जितेश गवळी
ज्याने 9 धावा डिफेंड केल्यात. जितेश गवळी मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर शिलोत्तर संघाच्या मॅचचा देखील मॅन ऑफ द मॅच राहिलेला आहे. तर